आपण हे सांगितलं होतं केवायसी करून द्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात केवायसी झाली नाही. जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी केवायसी केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी केवायसी केली नाही. 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत. नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून प्रेमपूर्वक स्वागत आहे. संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत, संपूर्ण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मग ज्यांना जूनपर्यंत हप्ते आलेले आहेत त्यांच्यासाठी पण, आणि ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत KYCमुळे, अशा सगळ्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडक्या बहिणी, तुमच्याकडे आत्ता आज कागदपत्र उपलब्ध झालेले आहेत का? कारण की पुन्हा तुमच्याकडे जर कागदपत्र उपलब्ध होणारच नसतील, तुमच्याकडे जर तुम्ही कागदपत्रांची जुळवाजुळव जर करणारच नसाल तर तुम्ही KYC कशी करणार? मला कमेंट करा. कारण की सरकारने पुन्हा KYC प्रक्रिया सुरू केल्यानंतर या ज्या लाडक्या बहिणी आहेत 60 ते 70 लाख, या सगळ्या लाडक्या बहिणी KYC कशी करणार आहे मला आठवणीने कमेंट करा. कारण की कागदपत्र नसलेल्या अशा लाखो लाडक्या बहिणी आहेत की त्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्याकडे कदाचित कधीही कागदपत्र उपलब्ध होणार नाही. जसे की ज्या लाडक्या बहिणी निराधार आहेत. निराधार म्हणजे काय की त्यांना कोणाचाही आधार नाही. मग आता त्यांना कोणाचाही आधार नाही तर मग त्यांच्या वडिलांचे आणि पतीचे आधार नंबर सेकंड OTPसाठी कसा टाकणार, कसा देणार? दुसरी गोष्ट, ज्या महिला एकल आहेत, म्हणजे ज्या एकट्याने जीवन जगतात, एकट्या राहतात, मग आता अशा लाडक्या बहिणी त्यांच्याकडे सेकंड OTPसाठी त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर त्या कसा देणार? तिसरी गोष्ट, ज्या बहिणी परित्यक्त्या आहेत, ज्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांमधील ज्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यामधील ज्या परित्यक्त्या बहिणी आहेत त्यांच्याकडे कागदपत्र उपलब्ध होणार आहेत का? जसे की पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर लागतो सेकंड OTPसाठी KYC करताना. मग तुमच्याकडे जर हे दोन्ही कागदपत्र उपलब्ध होणार असतील तर मला कमेंट करा. म्हणजे काय, जर तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध होणार असतील तर तुम्ही KYC करू शकतात. आणि तुम्ही जर KYC केली तर तुम्हाला पुन्हा नव्याने लाभ म्हणजेच लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे सुरू होऊ शकतात. चौथी गोष्ट, आता ज्या बहिणी घटस्फोटित आहेत परंतु त्यांच्याकडे कागदपत्रच नाहीत, घटस्फोट झाल्याचे त्यांच्याकडे कागदपत्र नाही, आणि सरकारचा नियम होता KYC करताना ज्या घटस्फोटित आहे त्यांनी त्यांचे कागदपत्र सादर करावी KYC करताना. मग आता तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील किंवा कागदपत्र यापुढेही तुमच्याकडे उपलब्ध होणार नसतील तर तुम्ही KYC कशी करणार मला कमेंट करा हां. आणि जर तुमच्याकडे कागदपत्र उपलब्ध होणारच नसतील तर काय करणार? मग यासाठीच तर आपला हा व्हिडिओ आहे की आपण महाराष्ट्र सरकारला म्हणजेच डायरेक्ट मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करत आहोत की तुम्ही जी KYC प्रक्रिया सुरू करणार आहात ती अगदी सोप्या पद्धतीने सुरू करा. आता जी लाडकी बहीण लाभ घेणार आहे लाडकी बहीण योजनेचे, तिचं स्वतःचं आधार कार्ड, पॅन कार्ड
बँकेचं पासबुक, रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड आणि तिचं DBT अकाउंट असे एवढे कागदपत्र पुरेसे आहेत असे आपण सरकारला विनंती करत आहोत. कारण की या ज्या बहिणी आहेत, आता ज्या अविवाहित आहेत त्या लाडक्या बहिणी कदाचित त्यांचे जर वडील हयात असतील तर त्या त्यांच्या वडिलांचा आधार नंबर सेकंड OTPसाठी KYC करताना देऊ शकतात. परंतु या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, विधवा, परित्यक्त्या, निराधार, एकल, अविवाहित आणि घटस्फोटित, या सगळ्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्र नसल्याने त्यांची KYC त्या करू शकलेल्या नाही. त्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत आणि आपण लढत आहोत या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी. आपण आपल्या चॅनलवर जे 2 मुद्दे लावून धरलेले आहेत. पहिला आहे की लवकर KYC प्रक्रिया सुरू करावी. की KYC प्रक्रिया लवकर का सुरू करावी? की जेणेकरून जुलैपासूनचे तरी हप्ते लाडक्या बहिणींना मिळतील की ज्यांचे हप्ते हे बंद झालेले आहेत त्यांना. दुसरं आहे की सोप्या पद्धतीने KYC प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने सुरू करावी. कारण की सोप्या पद्धतीने जर KYC प्रक्रिया सरकारने सुरू केली तर यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत की त्या 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींमध्ये आहेत, त्यांची KYC राहिल्यामुळे हप्ते बंद झालेले आहेत. अशा लाडक्या बहिणी पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतील जर महाराष्ट्र सरकारने सोप्या पद्धतीने KYC प्रक्रिया सुरू केली तर. आता यासाठी मी एकटीच ओरडते आहे, मी एकटीच लढते आहे. 1000, 2000 आणि 3-4 व्ह्यूज आल्याने हा व्हिडिओ महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचेल का? कारण की आपल्याला हा मुद्दा यशस्वी करायचा आहे की जेणेकरून 60 ते 70 लाख लाडक्या बहिणींना न्याय मिळेल. या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्यांना हप्ते मिळतील. ज्या पात्र सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत 60 ते 70 लाख, या लाडक्या बहिणी पुन्हा KYC करू शकतील. पुन्हा KYC केल्याने या सगळ्या लाडक्या बहिणींचे पुन्हा हप्ते सुरू होतील आणि या लाडक्या बहिणी पुन्हा लाभ घेऊ शकतील, हप्ते मिळतील. त्यामुळे आता तुम्हाला सगळ्यांना लढावं लागणार आहे. कारण की जसे की तुम्हाला माहीतच आहे, आपल्या चॅनलवर कालच व्हिडिओ येऊन गेला की पंतप्रधान शिफारस समिती, या समितीने पंतप्रधानांना शिफारस केली होती लाडकी बहीण योजनेबद्दल. काय केली होती की आता हप्ता हा वाढवून मिळणार आहे. लाडक्या बहिणींना हप्ता हा वाढवून मिळणार आहे का? कारण की लाडक्या बहिणींना जेव्हा 1500 का असेना हप्ता जेव्हा लाडक्या बहिणींना मिळतो, आता लाडक्या बहिणी काय लाखो आहेत का? कोट्यावधी आहेत. मग किती कोटी आहेत? आता आपण पकडूया 1.5 कोटी लाडक्या बहिणी. 1.5 कोटी लाडक्या बहिणींना जेव्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो, मग आता 1.5 कोटी गुणिले 1500 किती होतात? याची उलाढाल होते, एवढ्या पैशांची उलाढाल होते मार्केटमध्ये आणि इनडायरेक्टली महाराष्ट्र सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू दे, हा नकळत इनडायरेक्टली सरकारला बेनिफिट होतो. आणि या आनंदाच्या बातमीमुळेच महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हा निर्णय घेत आहे की आता लाडकीला हप्ता हा वाढवून मिळणार आहे. असं हे अधिकृत अपडेट आहे. मी माझ्या मनाने आणि माझ्या पदराने काहीही सांगत नसते. कारण की जेव्हा पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्यावेळेलाच हा मुद्दा मांडला गेला होता. त्यामुळे आता लवकरच लाडकीला हे सगळं मिळणार असं आपण अपेक्षा करूया. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे की लाडक्या बहिणी, तुम्हाला जर KYC लवकर करायची असेल, तुम्हाला जर हप्ते वाढवून हवे असेल, तुम्हाला जर बंद झालेले हप्ते पुन्हा हवे असेल तर तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा. हा व्हिडिओ कोणापर्यंत पोहोचवायचा तुम्ही ठरवा आणि आपली काळजी घ्या.